अहिलानगर व धाराशिव जिल्ह्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सीना, कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातून अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सदर परिस्थितीत सीना नदीकाठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। भारतीय हवामान खात्याकडून 22 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात दिवसभर सर्वत्र पाऊस झाल्यामुळे आणि सीना नदीला आलेल्या पूर सदृश परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, कणमाळा, मोहोळ, बार्शी आणि अपर तहसील कार्यालय, मंद्रुप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे झाले आहे। ज्या अर्थी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील दिनांक 2 ऑगस्ट 2019च्या परिपत्रकान्वये आपत्तीच्या पूर्वसूचनेनुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन ठराविक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। त्यावरून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रकानुसार सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय, मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर येथील सर्व अंगणवाडी, सरकारी शाळा, खासगी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे या सर्व आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।